पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील परिवाराच्या वतीनं उचगाव इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारण्यात आले. या प्रवेशद्वारासह अन्य विकास कामांच्या लोकार्पणासाठी आलेले आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांचं स्थानिक महिलांनी पुष्पवृष्टी आणि औक्षण करत स्वागत केलं. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते फीत कापून आणि कोणशिलेचं अनावरण करून प्रवेशद्वाराचं लोकार्पण करण्यात आलं. या प्रवेशद्वारावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास अशा तिन्ही महापुरुषांची नावं आहेत. यानंतर ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर सर्व मान्यवरांनी बौद्ध विहारामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून थळोबा मंदिराचं सुशोभीकरण करण्यात आलंय. त्याचंही लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी या प्रवेशद्वाराच्या उभारणीचं एक चांगलं काम आपल्या हातून पूर्ण झाल्याचं समाधान वाटत असल्याचं सांगितलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास यांच्या कार्याचा गौरव करत महापुरुषांची जातीपातीमध्ये होणारी विभागणी थांबली पाहिजे असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. अण्णाभाऊ साठे कधी म्हणले नाहीत मी या समाजाचा आहे. अण्णाभाऊ साठे म्हणले कष्ट करा, कर्म तुमच्या बरोबर येईल. जन्म कुठं घरात आला त्याच्यापेक्षा तुमचे कर्म काय आहेत, कृती काय आहेत, त्याच्यावर तुमचं आयुष्य ठरेल या ठिकाणी त्यांनी सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कवितेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संदेश देण्याचं काम केलं. पोवाड्याच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम केलं. संत रोहिदासांनी तेच भूमिका या ठिकाणी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच भूमिका घेतली. समतेचा विचार घेतला. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा विचार त्यांनी या ठिकाणी घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तो विचार घेतला. आम्ही मात्र आता त्यांची वाटणी करायला लागलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे, महात्मा ज्योतिबा फुले तुमचे, अण्णाभाऊ साठे आमचे, संत रोहिदास तुमचे, ह्या वाटण्या आता बंद करायला पाहिजे. आपले सगळे आहेत ही भूमिका आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी ठेवायला. छत्रपती शिवाजी महाराज आपले, छत्रपती शाहू महाराज आपले, महात्मा ज्योतिबा फुले आपले, अण्णाभाऊ साठे आपले, संत रोहिदास आपले, हे सगळ्यांनी कर्तृत्ववान काम या दशकांमध्ये केलं. म्हणून आज ताट मानेने या समाजामध्ये उभं राहण्याचं धाडस तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी असतं. आणि म्हणून त्यांचा विचार घेऊन जाणं ही आजच्या काळामध्ये काळाची गरज या ठिकाणी. त्यांच्या विचाराची ज्योत आम्ही कायमपणे तेवत ठेवणं हे आमचं कर्तव्य भविष्यकाळात या ठिकाणी असणार. गांधीनगरसह 13 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासाची अनेक महत्त्वाची कामं मार्गी लावली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर काम करण्यापेक्षा सध्याचं सरकार तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतंय अशी टीकाही त्यांनी केली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून देशाच्या सक्षम लोकशाहीसाठी दिलेलं योगदान अमूल्य असल्याचं सांगितलं. आज या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून एक चांगलं काम पूर्ण झालं याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रवेशद्वार विविध समाज घटकांच्या एकोप्याचं प्रतीक असून या समाज घटकांनी आपापसातलं ऐक्य जपावं असं आवाहनही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. सरपंच मधुकर चव्हाण यांनी हे प्रवेशद्वार साकारल्यानं गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाल्याचं समाधान व्यक्त केलं. या प्रवेशद्वाराच्या उभारणीच्या निमित्तानं उचगावमधील समाज घटकांनी दाखवलेलं ऐक्य यापुढच्या काळात सुद्धा कायम ठेवावं असं आवाहनही सरपंच चव्हाण यांनी केलं. यावेळी सचिन चौगुले, विनोद चौगुले, सुबोध भोसले, मारुती चौगुले, सतीश भोसले यांनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रवेशद्वाराचं काम पूर्ण करत दिलेला शब्द पाळल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपसरपंच राहुल मोळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वळंकुंजे, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, कीर्ती मसुटे, सदस्या शिवानी पाटील,
नीता हवळ यांच्यासह अशोक निगडे, महेश जाधव, सूरज पाटील, सुनील पोवार, गणेश भोसले, विकास मौर्य, अनिल यादव, सागर भोसले, DS पोवार, संदीप चौगुले, स्वप्नील साठे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.